पेन कुठे यायचा पेन गुड मॉर्निंग students. Last time we have studied the first topic, the living world. लिव्हिंग वर्ल्डमध्ये आपण द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पाहिल्या. यानंतर टू स्टडी द डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स, डिफरंट टीचिंग एड्स और टॅक्झॉनॉमिकल एड्स वी हॅव डिस्कस्ड. टॅक्झॉनॉमिकल स्टडी करण्यासाठी, डायव्हर्सिटीचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या टॅक्झॉनॉमिकल एड्स म्हणजे हर्बेरियमच्या फॉर्ममध्ये एखादी वनस्पती प्रिझर्व करून ठेवली असेल, बॉटॅनिकल गार्डन्समध्ये आपण वनस्पतींचा संग्रह जो आहे, वनस्पतीचं जतन जो आहे जतन केलं असेल, बायोडायव्हर्सिटी पार्कमध्ये आपण बघितलेलं आहे. त्याचबरोबर ज्या नॅशनल पार्क्स असतील म्हणजे इन सिटू एक्स सिटू कॉन्झर्वेशनमध्ये पार्कमध्ये आपण कृत्रिमरित्या करतो, वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये नैसर्गिक अधिवासामध्ये वनस्पतींचं आणि प्राण्यांचं आपण जतन करतो. त्याचबरोबर कृत्रिमरित्या प्रयोगशाळेसारख्या असणाऱ्या म्युझियममध्ये, संग्रहालयामध्ये सुद्धा आपण वनस्पती आणि प्राण्यांचा संग्रह त्या ठिकाणी करून ठेवतो. तर या झाल्या वेगवेगळ्या टॅक्झॉनॉमिकल एड्स. देन our second topic, that is systematics of living organisms. आता सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये तुम्हाला PDF मध्ये जे पुस्तक पाठवलेलं आहे त्याच्यामध्ये बघू शकता नंतर, किंवा तुमच्याकडे पुस्तक असेल तर त्या पुस्तकावरचं पान नंबर 6 उघडायचं. सेकंड टॉपिक, दॅट इज सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आता या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे सजीवांच्या मध्ये सिस्टमॅटिक स्टडी जो करायचा आहे, कारण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स किंवा डायव्हर्सिटी, जैवविविधता जी आहे ही प्रचंड प्रमाणामध्ये जैवविविधता आहे. हजारो लाखो वनस्पती या भूतलावर आहेत, हजारो लाखो प्राणी या भूतलावर आहेत. पण या सगळ्याच सजीवांचा अभ्यास आपल्याला एकाच वेळेला करणं किंवा अशा सगळ्यांना मिळून आपल्याला अभ्यास करता येत नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या सर्व वनस्पतींची विभागणी, या सर्व प्राण्यांची विभागणी वेगवेगळ्या गटामध्ये, वेगवेगळ्या ग्रुपमध्ये आपल्याला करावी लागेल, ज्यालाच आपल्याला सिस्टमॅटिक स्टडी म्हणता येईल. कोणत्याही गोष्टीचा आपण सिस्टमॅटिक स्टडी करायचं झाला, समजा सिस्टमॅटिक स्टडी कधी म्हणतो आपण, आता द्राक्ष बाग आहे, या द्राक्ष बागेचा एखादा प्रगतशील शेतकरी सिस्टमॅटिक स्टडी करायचं जर म्हटलं समजा, तर या द्राक्षाच्या लागवडीपासून कलम भरणे असेल, मग कलम फूट आल्यानंतर त्याची काळजी घेणं असेल, ते मांडवावर वेल चढवणं असेल, नंतर त्याचं कटिंग घेणं असेल, नंतर फ्लावरिंग घेणं असेल, फुलं सांभाळणं, फळं घड किती मेंटेन करायचे, त्याचं डिपिंग कसं करायचं आहे, थिनिंग कसं करायचं आहे, नेटिंग कसं करायचं आहे, इथंपासून ते मार्केटिंगपर्यंत. मग या द्राक्षबागेचा सिस्टमॅटिक स्टडी करत असताना आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत असणारी जी काही प्रोसेस आहे, आपली जी काही पद्धत आहे, या पद्धतीची विभागणी, मग लागण, रोपांची निगा, नंतर छाटणी, नंतर पेस्टिंग असेल, नंतर बारीक फळांची निगा कशा पद्धतीने घेतली जाते, फळाचा आकारमान वाढण्यासाठी आपल्याला जिब्राईल कशा पद्धतीने करावं लागतं, मालाची तोडणी कशी करावी लागेल, नेटिंग कसं करावं लागेल, पॅकेजिंग कसं करावं लागेल, या सगळ्याची ज्याप्रमाणे इथं विभागणी केली, ही विभागणी कशासाठी आहे, द्राक्षबागेचा व्यवस्थित सिस्टमॅटिक स्टडी करण्यासाठी. त्याच पद्धतीनं वनस्पतींचा सिस्टमॅटिक स्टडी करायचा असेल, प्राण्यांचा सिस्टमॅटिक स्टडी करायचा असेल, किंवा कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा सिस्टमॅटिक स्टडी करणं म्हणजे काय आहे. व्हॉट इज अ सिस्टमॅटिक्स? हिअर इन द टेक्स्ट बुक द डेफिनेशन. Systematics is the study of kinds and diversity of organisms and their comparative and evolutionary relationship. This definition was given by Simpson in 1961. आता ही सिम्पसनने दिलेली डेफिनेशन काय सांगते, डेफिनेशन व्हॉट इट इंडिकेट्स, यू ऑब्झर्व द डेफिनेशन, रीड द डेफिनेशन 2, 3, 4 times and each word from that definition you have to clarify that one. आता यातला प्रत्येक शब्द जर आपण सिस्टमॅटिक्स मधला बघत गेलो तर काय सिस्टमॅटिक्स वरून लक्षात येते पहा. सिस्टमॅटिक्स इज द स्टडी ऑफ काइंड्स अँड डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स. स्टडी ऑफ काइंड्स म्हटलेलं इथे
म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे सजीव आहेत या सजीवांचा, त्याचबरोबर याच्यामध्ये असणारी डायव्हर्सिटी जी आहे, याच्यामध्ये असणारं वैविध्य, विविधता जी आहे, या विविधतेचा अभ्यास, त्याचबरोबर वेगवेगळ्या सजीवांचा अभ्यास करणं. सिस्टमॅटिक्स इज द स्टडी ऑफ काइंड्स अँड डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स अँड देअर कंपॅरेटिव्ह अँड इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप. मग इथं वेगवेगळ्या सजीवांच्या काइंड्सचा अभ्यास करणं, याच्यामध्ये डायव्हर्सिटीचा, विविधतेचा अभ्यास करणं, हा कशाला अनुसरून अभ्यास करायचा आहे? अँड देअर कंपॅरेटिव्ह अँड इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप. याच्यामध्ये प्रत्येक सजीवांची एकमेकाशी तुलना करणं, कंपॅरेटिव्ह अँड इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप, एकमेकाशी तुलना करणं, त्याचबरोबर इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप म्हटलेलं आहे. इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप म्हणजे या ठिकाणी इव्हॉल्युशन म्हणजे उत्क्रांती आहे. उत्क्रांती होत असताना सजीवांच्या मध्ये साध्याकडून संयुक्ताकडे उत्क्रांती झालेली आहे. मग सुरुवातीला एकपेशीय सजीव तयार झाले, थोडे बहुपेशीय शैवालासारखे सजीव तयार झाले, पुन्हा ब्रायोफाइट्स, टेरिडोफाइट्स, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म्स, अशा प्रकारे सजीवांच्या मध्ये इव्हॉल्युशन झालं, सजीवांच्या मध्ये उत्क्रांती झाली. या उत्क्रांतीचा अभ्यास, एकमेकांमध्ये तुलनात्मक दृष्ट्या त्यांचा अभ्यास करणं, कंपॅरेटिव्ह स्टडी करणं, सजीवांच्या मध्ये असणाऱ्या डायव्हर्सिटी, वैविध्यतेचा अभ्यास करणं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सजीवांचा अभ्यास करणं, या सगळ्या गोष्टीचा समाविष्ट ज्या वेळेला आपण संकलित स्वरूपामध्ये बघतो, त्यावेळेला त्याला काय म्हणायचं? सिस्टमॅटिक्स म्हणायचं. दॅट इज द सिस्टमॅटिक्स. सो हिअर द डेफिनेशन ऑफ द सिस्टमॅटिक्स, इट इज व्हेरी क्लिअर. या ठिकाणी आपल्याला सिस्टमॅटिक्सची डेफिनेशन क्लिअर झाली का? पहा, सिस्टमॅटिक्सची डेफिनेशन समजली असेल तर आपल्याला वेगवेगळ्या सजीवांचा अभ्यास करण्यासाठी आता काय काय बघायचं आहे? आपल्याला वेगवेगळे सजीव कशा प्रकारचे आहेत हे बघायचं आहे, त्याचबरोबर त्याच्यामध्ये असणारी विविधता बघायची आहे, त्याच्यामध्ये एकमेकाशी तुलना करून बघणे आहे, त्याच्यामध्ये इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप म्हणजे उत्क्रांती जी आहे, ही उत्क्रांती कशा पद्धतीने झाली, या सगळ्याचा अभ्यास करायचा. मग या सिस्टमॅटिक्समध्ये पहिल्यांदा टॅक्झॉनॉमी येते. सो देन व्हॉट इज द टॅक्झॉनॉमी? मग आता टॅक्झॉनॉमी म्हणजे काय? पहा, ज्या वेळेला आपण सजीवांचं वर्गीकरण करायचं आहे, सजीवांच्या मध्ये वेगवेगळ्या सजीवांच्या मध्ये असणाऱ्या वैविध्यतेनुसार आपण वेगवेगळ्या गटामध्ये विभागणी करणार. मग या वेगवेगळ्या गटामध्ये जी आपण विभागणी करतो, या विभागणीला क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरण म्हणणार. मग हे वर्गीकरण करत असताना टॅक्झॉनॉमीची व्याख्या पहा. टॅक्झॉनॉमी मीन्स, टॅक्झॉनॉमी म्हणजे काय? इट इज द क्लासिफिकेशन, हे वर्गीकरण आहे, क्लासिफिकेशन फॉलोइंग सर्टन रूल्स और प्रिन्सिपल्स. हे वर्गीकरण करत असताना कशाही पद्धतीने वर्गीकरण करून चालणार नाही आहे. तर हे वर्गीकरण सजीवांचं करत असताना इट इज फॉलोइंग सर्टन रूल्स, काही विशिष्ट नियमावली आहे, सर्टन रूल्स और प्रिन्सिपल्स, काही नियमावली आहे, काही तत्व याच्यामध्ये, यांचा समाविष्ट, यांचा विचार करून ज्या वेळेला सजीवांचं वर्गीकरण केलं जातं, त्यावेळेला त्याला आपल्याला टॅक्झॉनॉमी म्हणता येईल. सो द वर्ड टॅक्झॉनॉमी. आता टॅक्झॉनॉमी शब्दाची फोड जर आपण केली, समजा द वर्ड टॅक्झॉनॉमी कम्स फ्रॉम 2 ग्रीक वर्ड्स. 2 ग्रीक शब्दापासून टॅक्झॉनॉमी हा शब्द बनलेला आहे. कुठल्या? मीनिंग द अरेंजमेंट, टॅक्सिस यातला पहिला शब्द आहे. टॅक्सिस म्हणजे काय? मीनिंग द अरेंजमेंट. टॅक्सिस म्हणजे अरेंजमेंट अँड नॉमस. टॅक्सिस म्हणजे अरेंजमेंट अँड नॉमस मीनिंग लॉ ऑर रूल. मग आता इथं वर्गीकरण करत असताना अरेंजमेंट करायची आहे. कशानुसार अरेंजमेंट करायची आहे? नॉमस मीनिंग द लॉ ऑर रूल. एका विशिष्ट नियमानं किंवा एखाद्या रूलनं आपण विभागणी करतो, दॅट इज अ नॉमस. सो टॅक्सिस अँड नॉमस, दीज आर द 2 वर्ड्स फ्रॉम विच द वर्ड taxonomy is derived, and it is the term taxonomy was first introduced by, हा शब्द टॅक्झॉनॉमी कुणी दिलेला आहे पहिल्यांदा? इट इज फर्स्ट इंट्रोड्यूस्ड बाय A.P.D. कॅन्डॉली, which is the Swiss botanist. या स्विस बॉटॅनिस्टनं टॅक्झॉनॉमी हा शब्द दिलेला आहे. सो इन द टॅक्झॉनॉमी द कन्सेप्ट ऑफ क्लासिफिकेशन इज देअर. मग ह्या टॅक्झॉनॉमीमध्ये आपल्याला काय? क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरणाचा कन्सेप्ट येतो. सो व्हॉट इज क्लासिफिकेशन? मग आता इथे क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरण पहा. क्लासिफिकेशन म्हणजे काय?
It is the arrangement of organisms or groups of organisms in distinct categories in accordance with a particular and well established plan. This classification is based on similarities and dissimilarities among the organisms. आता क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण. मग आता वर्गीकरण करत असताना काय, इट इज द अरेंजमेंट ऑफ ऑर्गॅनिझम्स. हे सजीवांची एक अरेंजमेंट आहे, सजीवांच्यामध्ये एक रचना आहे. ऑर ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स इन डिस्टिंक्ट कॅटेगरीज, वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये केलेली सजीवांची रचना विथ अ पर्टिक्युलर अँड वेल एस्टॅब्लिश्ड प्लॅन. एका विशिष्ट पद्धतीनं वेल एस्टॅब्लिश्ड प्लॅननं सजीवांचं केलेली रचना म्हणजे क्लासिफिकेशन आपल्याला म्हणता येईल. सो धिस क्लासिफिकेशन, मग हे क्लासिफिकेशन कशावर आधारित आहे? धिस क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन सिमिलॅरिटीज अँड डिससिमिलॅरिटीज अमंग द ऑर्गॅनिझम्स. हे क्लासिफिकेशन, हे वर्गीकरण कशावर अवलंबून आहे? सिमिलॅरिटीज अँड डिससिमिलॅरिटीज, सारखेपणा आणि भिन्नता याच्यावर आधारित वर्गीकरण आहे. सारखेपणा आणि भिन्नता आपण म्हणतो. मग ही सारखेपणा आणि भिन्नतेनुसार केलेलं वर्गीकरण. मग आता क्लासिफिकेशनमध्ये प्रामुख्यानं 3 प्रकारे क्लासिफिकेशन बेसिकली केलं जातं. एक आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन आहे, एक नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन आहे, तिसरी फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन आहे. सो द फर्स्ट आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन मध्ये काय, पहिल्या आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन मध्ये काय केलं जातं? कशाचा विचार केला जातो आर्टिफिशियल सिस्टीमनं क्लासिफिकेशन करत असताना? इट इज द क्लासिफिकेशन दॅट इज बेस्ड ऑन few easily observable and non-evolutionary features such as habit, color. या आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनमध्ये कशाचा विचार केला जातो आर्टिफिशियल सिस्टीमनं वर्गीकरण करत असताना? समजा मला सांगितलं ह्या सजीवांचा एक ग्रुप दिला आणि आर्टिफिशियल सिस्टीमनं वर्गीकरण करायला सांगितलं, तर मी काय विचारात घेणार? पहा, काय विचारात घ्यायचं आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनमध्ये? इट इज द क्लासिफिकेशन that is based on few easily observable, अगदी सहजासहजी लक्षात येतील अशी लक्षणं विचारात घ्यायची. अँड नॉन इव्होल्युशनरी फीचर्स, सहजासहजी जी दिसतात ही लक्षणं विचारात घ्यायची, पण त्याचबरोबर काय विचारात घ्यायचं नाही? पहा, अँड नॉन इव्होल्युशनरी फीचर्स. नॉन इव्होल्युशनरी फीचर्स म्हणजे उत्क्रांती जी आहे, ते उत्क्रांतीची लक्षणं ह्या ठिकाणी कशा पद्धतीने इव्होल्युशन झाले, साध्याकडून संयुक्ताकडे झाले, शैवालापासून ते टेरिडोफाइट्समध्ये झाले, अशा गोष्टीचा विचार न करता सहजासहजी लक्षात येतील, सहजासहजी दृश्य स्वरूपामध्ये असणारी लक्षणं. मग ही दृश्य स्वरूपामध्ये सहजासहजी लक्षात येणारी लक्षणं कुठली आहेत? हॅबिट, कलर ऑफ द ऑर्गॅनिझम्स. त्या सजीवांचा कलर असेल, त्या सजीवांचं हॅबिट, हॅबिट म्हणजे ते सजीव कशा पद्धतीनं दिसतं. एखादं गवत आहे, छोटं क्रीपर आहे, जमिनीवर सरपटत वाढणार आहे, तुळस आहे, छोटं हर्ब आहे, घाणेरीचं आहे, एखादा श्रब आहे, वेलीवर्गीय आहे, द्राक्षाची वेल आहे, मोठ्या ट्रीज आहेत. सो दीज ऑल आर डिफरंट हॅबिट्स. ह्या काय आहेत? वनस्पतीच्या वेगवेगळ्या हॅबिट्स आहेत. क्रीपर्स असतील, जमिनीवर सरपटत वाढणारे, हर्ब्स छोटी झुडपं, श्रब्स त्याच्यापेक्षा थोडी मोठी झुडपं, क्लाइंबर्स वेलीवर्गीय वनस्पती, ट्रीज मोठी झाडं. सो दीज आर डिफरंट हॅबिट. सो वाईल classifying the organisms by artificial system of classification, we have to consider the habit. अशा प्रकारे हॅबिट विचारात घेऊन वर्गीकरण करायचं आहे. त्याचबरोबर कलर विचारात घेऊन वर्गीकरण करायचं आहे, रंगाचा विचार करायचा आहे. आता पाण्यामध्ये वाढणारे सगळीच काही गडद हिरव्या रंगाची असतात असं नाही. काही हिरव्या रंगाचे शेवाळ असतील, काही समुद्राच्या पाण्यामध्ये आढळणारे लाल रंगाचे शेवाळ सुद्धा आढळतात आपल्याला, ब्राऊन तपकिरी रंगाचे शेवाळ आपल्याला आढळतात, पिवळ्या कलरचे, पिवळसर असणारे आपल्याला आढळतात. सो व्हॉट इज द आर्टिफिशियल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन? आता आर्टिफिशियल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन मध्ये कसं आहे? फ्यू ऑब्झर्वेबल कॅरेक्टर्स विच आर इझिली ऑब्झर्व. काही सहजासहजी लक्षात येणारे कॅरेक्टर्स की ज्याच्यामध्ये आपल्याला हॅबिटॅट विचारात घ्यावी लागेल, त्याची हॅबिट विचारात घ्यावी लागेल, त्याचा रंग कलर विचारात घ्यावे लागेल. अशा पद्धतीनं ज्या वेळेला विचार केला जातो या सिस्टीमला आर्टिफिशियल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन म्हणायचं. And this artificial system of classification was proposed by the botanist Linnaeus. ही लिनायसनं दिलेली सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन आर्टिफिशियल सिस्टीम
म्हणून या सिस्टीमला काय म्हणलेलं आहे, लिनायस सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन म्हणलेलं आहे. आता दुसरी सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन पहा. दुसरी कुठली आहे, नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. आता नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन मध्ये इट इज द क्लासिफिकेशन विच इज बेस्ड ऑन ऑब्जेक्टिव्हली सिग्निफिकंट rather than being selected for our convenience, like artificial system of classification. आता नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन मध्ये विच इज बेस्ड ऑन ऑब्जेक्टिव्हली सिग्निफिकंट रादर दॅन बिंग सिलेक्टेड फॉर अवर कन्व्हिनियन्स, की आपल्या सोयीसाठी विचारात घेतलेली नसून थोडी ऑब्जेक्टिव्हली सिग्निफिकंट काही फायदेशीर अशी लक्षणं याच्यामध्ये नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनमध्ये विचारात घेऊन ज्यावेळेला वर्गीकरण केलं जातं. आणि याच्यामध्ये ही सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन, नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन ही बेंथम अँड हुकरनं दिलेली क्लासिफिकेशन आहे. सो इट इज कॉल्ड ॲज बेंथम अँड हुकर सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. आणि शेवटी तिसरी सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन जी आहे दॅट इज अ फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. आता या फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनमध्ये इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन बिकॉज here it is the classification based on common evolutionary descents. याच्यामध्ये उत्क्रांतीचा विचार केलेला असतो. या पद्धतीनं फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशननं वर्गीकरण करत असताना जे सजीव सुरुवातीला अस्तित्वात आले त्यांना अगोदर घ्यावं लागतं आणि टप्प्याटप्प्यानं जसं इव्हॉल्युशन झालं त्या पद्धतीनं वेगवेगळ्या गटामध्ये इथं वनस्पतीची विभागणी केली जाते, वेगवेगळ्या ग्रुपमध्ये क्लासिफिकेशन केलं जातं. क्लासिफिकेशन करत असताना इव्हॉल्युशन, उत्क्रांतीचा विचार केला जातो आणि या सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनला फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन म्हणायचं. अँड धिस फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन वॉज प्रपोज्ड बाय एंगलर अँड फ्रँटल. सो इट इज कॉल्ड ॲज एंगलर अँड फ्रँटल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. मग याला एंगलर आणि फ्रँटल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन म्हणायचं. सो इन द सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन द टर्म टॅक्झा अँड कॅटेगरीज आर ऑफन युज्ड. या सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनमध्ये वेगवेगळ्या टर्म वापरल्या जातात, ज्या टॅक्झा आणि कॅटेगरी सारखे शब्द वापरले जातात, जे आपण पुढच्या तासाला ज्या वेळेला व्हिडिओ लेक्चर असेल पूर्ण. आता हे मॉनिटरच्या मदतीने घेतलेलं आहे. आज थोडासा स्पीडचा प्रॉब्लेम असल्यामुळे मॉनिटरवर मी हे लेक्चर घेऊन तुम्हाला देतोय. पुढच्या वेळेला मात्र 3 डोमेन्स ऑफ लाईफ आणि क्लासिफिकेशन जे आहे ह्या क्लासिफिकेशनाची जी पद्धत आहे ही पद्धत आपण पुढच्या लेक्चरला पाहूया. सो थँक्यू.